नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत नारळी भात आणि त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य चला मी तुम्हाला सांगते। हे 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ आणि हे लवंग, काही दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे। आणि इथे हे 2 ग्लास तांदूळ, बासमती तांदूळ आहेत, ते मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहे। 15 मिनिट आपल्याला हे भिजवून घ्यायचे। एका भांड्यामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे, तर त्या तुपामध्ये आता आपण वेलची, दालचिनी आणि लवंग टाकून परतवून घेणार आहोत। हे छान असं परतवून घ्यायचंय। आता ह्यामध्ये आपण खोबरं आणि गूळ टाकून घेणार आहोत। हे पहा, ह्यामध्ये आता आपण गूळ आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे, ते चांगलं आपण भाजून घेऊया। छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। स्टीलचं पातेलं असल्यामुळे थोडं लागतंय खाली, तर आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। छान असं भाजून घ्या। हे पहा, हे असं गोल्डन कलरवर आता मस्त असं भाजलेलं आहे। त्याला आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। या ताटामध्ये आपण हे काढून घेऊया। हे पहा, सर्व मिश्रण मी या ताटामध्ये आता काढून घेतलेलं आहे। आता ह्याच भांड्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। ह्या तांदळांमधलं पाणी आता आपण काढून घेणार आहोत। हे तांदूळ आपण याच्यामध्ये आता टाकून, याच्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून घेतले आहेत, ते छान असे तुपामध्ये भाजून घेऊया। हे छान असे तुपामध्ये आता परतलेले आहे। तांदूळ तुपामध्ये छान परतल्यानंतर हे आपण मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। नंतर मिक्स करून घेऊया। पण आता याला 2 मिनिटं वाफ करून घेऊया। हलक्या हाताने ह्याला मिक्स करायचं आता। मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। हे 2 ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहेत, तर 2.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे। 2.5 ग्लास मी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे हलक्या हाताने मिक्स करून भात चांगला शिजवून घ्यायचा आहे। छान असा वाफाळता आपला नारळी भात तयार आहे। मी हा फर्स्ट टाइम बनवला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तर काजू, बदाम, मनुका तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
मस्त. मीराची ही राखी आर्याची, आर्या दीदीची. बापरे. मीराची पहिली ती छोटी आहे म्हणून. ही राखी आर्या दीदीची. अरे वा मस्त. अच्छा बापरे. अरे बापरे. छान सरळ सरळ. त्या तिघींच्या 3 बांधल्यास काय दोघींच्या. बापरे हात भरत आला. बापरे किती रंगीत दिसतोय हात. का आले. अरे बापरे मीराची केवढी आहे राखी. लाइटिंगला बापरे. कुठे पाठवला नव्हती ऑफिसात काय. आईने आणलं ना लाइटिंग वाली. झाकझुक वाजते की नाही. थँक्यू. इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ ना. अच्छा ये बताओ चचा सबसे इकडे मुझे अपना इंट्रोडक्शन कौन देगा? लेकिन फिर से कोई कुछ नहीं बोलता. फिर मैम सोचती है लगता है ये सब मेरी वजह से नर्वस हो रहे हैं. हल्का तब मैम को एक आइडिया पर अगर आप लोग अपना इंट्रोडक्शन नहीं देंगे तो फिर क्या किया जाए? चलो एक गेम खेलते हैं. गेम का नाम सुनकर सभी बच्चे खुश हो जाते हैं. यस मैम. आप मुझे अपना नाम बताओ बाबर. और फिर ये तुला पडायचं असतात नाही मम्मीला तिकडे काय उलटे करून फिरवेल. बरोबर तुला एवढी का गाडी नाही ना लास्ट टाइम केलं होतं ना मला. इसी तरह एक हात लावून घेतलं वीडियो मला. और फिर सीमा मैम वापस आ जाती है.
गुड नारळ मॉर्निंग का ठेवलाय? नारळ कोणता? आपने थोड़ा किया कि नहीं? वापस से पढ़ाऊंगी आईचं लवकर पाया पड शेवटची राखी पुढच्या दिवशी आता राखी बांधायला लागतो. म्हणजे गावात उभं म्हणून असणार आहे यावर्षी पाया पडले पाया पड इकडे कई बच्चों को डांटते भी थे। कृष्ण जन्माष्टमी चल रही है ना, इसलिए कोई बात नहीं बच्चों, टेंशन ना लो, होमवर्क दो होता है। उत्सव में क्या क्या हुआ? आज हम पढ़ाई की नहीं दही अंडे की बात करेंगे। अब कोई टीचर ऐसा कह दे तो बच्चे भला क्यों टेंशन में आए? लेकिन दत्तू चिंकी के स्कूल में एक ऐसे टीचर भी थे जिनका पीछे के पसीने छूटने लगते। कमी है ना यावर्षी मुझे भी पानी की जरूरत पड़ेगी। बच्चों के लिए किसी हिस्से से कम थी। उनका पीरियड शुरू हो जाता तो उनके आने से पहले ही ऊपर से थोड़े सीरियस